शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त गोंगडे वस्तीमधील जेमिनी सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही 53व्या वर्षी भव्य लेझिम सरावाचा शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक अमोल बापू शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। या प्रसंगी माजी सभागृह नेते सुरेश पाटील, मंडळाचे ज्येष्ठ ट्रस्टी अण्णाराव बिराजदार, माजी शिक्षण मंडळ सदस्य शशी तोरात, मंडळाचे अध्यक्ष प्रवीण डोळे, युवा नेते बिपिन पाटील व पवन टघारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। लेझिम सरावमध्ये यंदा प्रथमच भव्य स्टँडिंग लाईट शो भागात टॉपचा वापर करण्यात आला आहे। सरावादरम्यान युवा नेते बिपिन पाटील व पवन टघारे यांनी लेझिमचे बहारदार डाव सादर केले। मंडळाचे अध्यक्ष प्रवीण डोळे यांच्या शुभ हस्ते माजी नगरसेवक अमोल बापू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। यंदाचा शारदीय नवरात्र महोत्सव विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली। जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या ठिकाणी 53वा वर्ष आहे। गेल्या 4-5 वर्षांपासून या ठिकाणी आम्ही विविध कार्यक्रम राबवत आहे। या महिषासुर मर्दिनी मातेचा आपल्या देवी मंदिराचा शुभारंभ माननीय जगद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज हा स्वामीजीच्या हस्ते झालेला आहे। आता 53व्या वर्षानिमित्ताने आम्ही या ठिकाणी 10 दिवसात जवळजवळ 10 कार्यक्रम घेणार आहे। व विविध कार्यक्रम वर्षभर जेणेकरून देवीच्या नावावर गोरगरिबांना अन्नधान्य, ईद किंवा आपलं वक्तृत्व स्पर्धा, भजन, कीर्तन, इतर शालेय वस्तूंचे वाटप आणि घटस्थापना आणि दसऱ्या दिवशी भव्य दिव्य आपल्या मिरवणूक करणार आहोत। त्या मिरवणुकीला या भवानी पेठमध्ये भवानी मातेचे सर्व भक्तगण सकुशीने येऊन या ठिकाणी आपलं लेझिम खेळावं आणि पौर्णिमा दिवशी या येणाऱ्या जाणाऱ्या दुर्गापूर भक्तांना आम्ही महाप्रसाद देणार आहे। महाप्रसादाच्या निमित्तानं 12 ते 4 वाजेपर्यंत सर्व भक्तगण या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा। अजून जे काही कार्यक्रम करत असेल तर वर्षभर आपण सांगावं। आमच्या जेमिनी मातेच्या आशीर्वादाने आम्ही भरपूर कार्यक्रम करायला तयार आहे। आपण सर्वजण या मिरवणुकीमध्ये सामील व्हावं, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सामील व्हावं ही त्या देवीची प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लेझिम सराव पाहण्यासाठी बाळ, गोपाळ, आबालवृद्धांसह देवी भक्तांनी मोठी गर्दी केली होती।